पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली। सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजू यांची माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा, काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची ही भूमिका। द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, पण मार खाणंही आपला स्वभाव नाही। त्यामुळे अशा वेळी आपण शक्तिवान आहोत हे जगाला दिसलं पाहिजे। पहलगाम हल्ल्यावर संघप्रमुख मोहन भागवतांचे खडे बोल। श्रीनगरमधील बीएसएफ जवानांना चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर, तर जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। एनआयएची टीम डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल। एनआयएची टीम मोने जोशी आणि लेले कुटुंबियांच्या घरी चौकशीसाठी जाणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात या कुटुंबातील 3 मावस भावांचा मृत्यू। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंदचं आवाहन। नागपुरात 2000हून अधिक, तर पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर, माहिती गोळा करण्याची प्रक्रियाही सुरू।